नमस्कार, मी सौ अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत मेथीचे थेपले। चला तर मग बघूयात। सर्वप्रथम इथे 1 चमचा जिरे, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, या इथे तुम्ही थोड्या मिरच्या पण जास्त घेऊ शकता, पण आपण नंतर तिखट वापरणार आहोत। तर हे सर्व मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। या इथे मी 1 कप कणिक घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि बेसन घेतलेलं आहे 2 मोठे चमचे। 1 कप मी बारीक चिरलेली मेथी घेतलेली आहे आणि आपण केलेली पेस्ट ती टाकलेली आहे। 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे, 1 मोठा चमचा तीळ आणि गरजेप्रमाणे मीठ घातलेले आहे। हे सर्व मिश्रण आता कालवून घ्यायचं आहे। यामध्ये 1 मोठा चमचा आपल्याला तेल घालायचं आहे। त्याचबरोबर ताक किंवा दही या इथे वापरायचं आहे। ताक जर वापरलं तर 1 वाटीभर ताक घ्यायचं आहे आणि जर दही वापरलं तर 2 मोठे चमचे आपण इथे दही वापरायचं आहे। कुठलंही वापरलं तरी चालेल। दही आणि ताकामुळे आपले जे थेपले आहेत तर ते भरपूर वेळ नरम राहतात आणि चवीलाही ठिसूळ होतात आणि सोबत चवीलाही छान लागतात। तर हे मी पीठ मळून घेतलेलं आहे छान। याचे आता आपण छान छोटे छोटे थेपले लाटून घेऊयात। थेपले लाटत असताना थोडंसं कोरडं पीठ वापरा, जेणेकरून ते खाली चिटकणार नाहीत। थेपले हे अतिशय पातळ असतात, तर बऱ्याच वेळेला ह्यामध्ये मिक्सरमध्ये वाटण वाटत असताना ह्यामध्ये 1 चमचा सोप घातले जाते, त्यामुळे सुद्धा आपले जे थेपले आहेत तर ते चवीला खूप सुरेख लागतात। तर या इथे आपण तेलावरती भाजून घेत आहोत। तुम्हाला जर ते आवडत असतील तर थेपले तुपावर भाजावेत, बटरवर भाजावेत। दोन्ही बाजूने तेल लावून छान खरपूस भाजून घेऊयात। हे थेपले ठिसूळ तर होतातच, सोबतच प्रवासात नेण्यासाठीचा हा उत्तम पदार्थ आहे। खास करून गुजराती लोक थेपले जास्त प्रमाणात केले जातात। तयार आहेत आपले मेथीचे थेपले। अगदी सोप्या पद्धतीने इथे सांगितले गेले आहेत। बघू शकता आपण खूप नरम झालेले आहेत आणि ज्यावेळेस आपण याला तोडू त्यावेळेस हे खूप ठिसूळ असणार आहे। नक्की करून पहा। थेपले कसे झाले सांगायला विसरू नका। अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा। भेटूया जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक रेसिपी आपल्यापर्यंत आधी पोहोचतील। भेटूयात पुढच्या रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।